Hello students, I, Subhash Ghevare, welcome you to the online video lecture series arranged by Gokhale Education Society for the year 2020-2021. The intention behind making this video is to avoid educational loss of students during the corona epidemic. Today, I am going to continue the remaining part of the lesson. Unit number 1, lesson number 1.2, An Encounter of a Special Kind by Tapan Mukherjee. Students, in last video, we have seen that somehow the narrator managed to get hold of the baby langur. The male baby was motionless, means he was not moving. Now we are going to see what happened next. So go to page number 10, second paragraph. By this time, my parents and sisters had come out onto the veranda and were witnessing my rescue operation. Witnessing means seeing something happen personally. म्हणजे प्रत्यक्ष हजर राहून पाहणे किंवा एखाद्या घटनेचा साक्षीदार होणे. लेखक म्हणतोय की मी जे बचाव कार्य चालवलं होतं ते बचाव कार्य पाहण्यासाठी माझे आई वडील आणि बहिणी व्हरांड्यामध्ये येऊन उभ्या राहिल्या. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आमची काही शेजारीही दूर अंतरावर गोळा झाले. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोर इनसाइड द पोल्ट्री कूप. बॅकयार्ड म्हणजे काय की परसबाग किंवा घरामागचं अंगण. कूप मीन्स केज म्हणजे खुराड, विशेषतः कोंबड्यांचं. लेखक म्हणतोय वानराच्या त्या पिल्लाला मी आमच्या परसबागेत किंवा घरामागच्या अंगणात घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये अलगदपणे झोपवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच्ड. त्या वानराच्या पिल्लाचं शरीर खोल जखमांनी आणि व्रणांनी भरून गेलेलं होतं. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वाउंड्स. ओझिंग मीन्स रिलीजिंग ऑर ओव्हरफ्लोईंग म्हणजे पाझरणे किंवा ओघळणे. वाउंड्स मीन्स जखमा. लेखक म्हणतोय की त्याच्या त्या काही जखमांमधून रक्तही बाहेर येत होतं, रक्तही ओघळत होतं. द बेबी रिमेन मोशनलेस मीन्स नॉट मुव्हिंग म्हणजे स्तब्ध होणे. ते पिलू निश्चित पडलेलं होतं, स्तब्ध पडलेलं होतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वाउंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी प्रथमोपचार करून त्या वानराच्या पिलाच्या जखमा स्वच्छ केल्या, त्यामुळे त्यातून रक्त यायचं थांबलं. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो. ब्रीदिंग मीन्स श्वासोच्छवास. शॅलो मीन्स नॉट डीप म्हणजे मंदावणे किंवा उथळ असणे. लेखक म्हणतोय त्या पिलाचा श्वासोच्छवास मंदावलेला असला, कमी झालेला असला तरी तो चालू आहे हे पाहून मला फार बरं वाटलं, मला फार हायसं वाटलं. Splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. Splashes means पाण्याचे शिंतोडे. स्टर म्हणजे मूवमेंट म्हणजे जागृत करणे. शेकी मीन्स ट्रेम्बलिंग, अनस्टेबल, थरथरणारे. अटेम्प्ट्स मीन्स एफर्ट्स म्हणजे प्रयत्न. लेखक म्हणतोय पाण्याचे शिंतोडे मारल्यावर, पाण्याचे हबकारे मारल्यावर त्या पिलाला शुद्ध आली आणि धडपडत प्रयत्न करून ते कसेबसे उठून बसले. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. ते भेदरलेलं पिल्लू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखं थरथरत होतं. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल्ड क्राय जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्डहुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. वेल्ड अप मीन्स फिल्ड अप म्हणजे भरून येणे. त्यानंतर टू सॉब मीन्स टू गास्प नॉइजली व्हाईल क्राईंग म्हणजे हुंदके देत रडणे किंवा धापा टाकत रडणे. मफल्ड मीन्स क्वाइटन ऑर सप्रेस्ड साऊंड म्हणजे दबलेला आवाज. त्यानंतर ट्रॉमा मीन्स ग्रेट डिस्ट्रेस किंवा अ पॉवरफुल शॉक म्हणजे मनाला झालेला जबरदस्त आघात. लेखक म्हणतोय त्या पिलाचे 2 चिमुकले लुकलुकते डोळे, चमकणारे डोळे पाण्याने डबडबले आणि दबक्या आवाजात हुंदके देत ते रडू लागले. तर ते कशाप्रमाणे रडू लागले तर अगदी धसका बसलेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स. हेजिटंट मीन्स अनसर्टेन ॲक्शन मीन्स भीतीने घुटमळणारा. लेखक म्हणतो मी सोलून दिलेले केळे त्याने थरथरत्या हाताने घेतले आणि बिचकत ते खाऊ लागले. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर.
रिवायवल मीन्स ब्रिंगिंग बॅक टू लाईफ, म्हणजे पुन्हा चेतना आणणे किंवा पुनरुज्जीवित होणे. लेखक म्हणतोय वानराच्या पिल्लाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकडे माझं संपूर्ण लक्ष लागलेलं होतं. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड. अनकॅनी मीन्स स्ट्रेंज, म्हणजे विलक्षण किंवा विचित्र. लेखक म्हणतो त्याच वेळी आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ, वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. खोराड्यातून मागं वळून मी वर पाहिलं तर त्या पिलाची आई आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझी प्रत्येक हालचाल निरखत होती. माझ्या प्रत्येक हालचालीवरती तिचं लक्ष होतं. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. कन्व्हिन्स्ड मीन्स ॲश्युअर्ड, म्हणजे खात्री पटणे किंवा विश्वास बसणे. जणू काही आपलं पिल्लू सुरक्षित आहे याची खात्री तिला पटलेली होती, त्यामुळे ती शांत बसून होती. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. Retreated means moved back, म्हणजे माघारी वळणे. Students, the writer said the baby sensed the presence of his mother and his sobs increased. The narrator made the way to allow the mother to approach the baby. लेखक म्हणतोय दरम्यान त्या पिल्लाला आपल्या आईच्या तिथे असण्याची चाहूल लागली आणि ते मोठ्याने हुंदके देत धापा टाकत रडायला लागले. आईला तिच्या पिल्लाकडे जाता यावं म्हणून मग मी खोराड्याच्या दारातूनच माघारी वळलो. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. Descended means moved downwards, म्हणजे खाली येणे किंवा उतरणे. लेखक म्हणतोय त्या पिल्लाची आई ताबडतोब खाली उतरून खोराड्यापाशी आली आणि पिल्लाला तिने आपल्या हातात उचलून घेतले. शी गेव द बेबी अ थोरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाइटली इन हर बॉसम. थोरो मीन्स कम्प्लीट विथ रिगार्ड टू एव्हरी डिटेल, म्हणजे कसून किंवा बारकाईने. कडल्ड मीन्स हेल्ड क्लोजली ऑर हग्ड, मीन्स कुरवाळणे किंवा कुशीत घेणे. बॉसम मीन्स ब्रिस्ट, म्हणजे हृदय किंवा छाती. लेखक म्हणतोय त्या पिलाच्या शरीरावरील जखमांची तिने अत्यंत बारकाईने कसून अशी तपासणी केली आणि आपल्या छातीशी त्याला घट्ट कवटाळले. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. सोलॅस मीन्स कम्फर्ट अँड पीस, म्हणजे समाधान. लेखक म्हणतो तिच्या मायेच्या मिठीत त्या पिलाला दिलासा मिळाला, समाधान मिळालं. नेक्स्ट पेज. The mother sat still with the baby in her lap for a few minutes. काही मिनिटं त्याला मांडीवर घेऊन त्या पिलाची आई तशीच बसली. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. Pondering means considering or thinking over deeply, म्हणजे विचार करणे, चिंतन करणे. Assault means violent attack, म्हणजे प्राणघातक हल्ला. बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिल्लाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा बहुधा ती विचार करीत असावी, असं या ठिकाणी लेखकाला वाटलं. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. लेखक म्हणतो काही क्षणांसाठी त्या आई वानरीने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, showering silent gratitude on me for saving her child. Gratitude means thankfulness, म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे, आभार मानणे. लेखक म्हणतो की आपल्या पिल्लाचे रक्षण केल्याबद्दल मूकपणाने, शांतपणाने कृतज्ञ व्यक्त करणारे, आभार मानणारे तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही. I was overwhelmed by the emotions, the sentiment and the way she said thanks to me. Overwhelmed means covered completely, engulfed with emotions, म्हणजे भारावून जाणे. Sentiment means भावना. लेखक म्हणतो तिच्या डोळ्यातले ते भाव आणि माझे आभार मानण्याची तिची पद्धत पाहून मला भरून आले. मी भारावून गेलो. There sat a universal mother holding a stricken child in her lap. Universal
युनिव्हर्सल मीन्स ऑफ ऑल, एक्झिस्टिंग एव्हरीवेअर ऑर इन्व्हॉल्विंग एव्हरीवेअर, म्हणजे सर्वांची, वैश्विक, सार्वत्रिक. स्ट्रायकन, स्ट्रायकन मीन्स अफेक्टेड ऑर सफर्ड, म्हणजे दुःखाने पिडलेला, जर्जर झालेला. लेखक म्हणतोय, माझ्यासमोर आपल्या दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन, मांडीवर घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता, साऱ्या विश्वाची आई तिथे बसली होती. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रीच्ड आवर किचन रूफ. क्लिंगिंग, क्लिंगिंग मीन्स होल्ड ऑन टाईटली. लेखक म्हणतो, त्यानंतर क्षणार्धात आपल्या पिल्लाला पोटाशी घेऊन तिने आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. She surveyed the area for the vicious male langur and then leaped away in the direction opposite to the place of the violent encounter. Vicious, vicious means evil or wicked, म्हणजे दृष्ट किंवा निर्दयी. Leaped, leapt means jumped, म्हणजे झेप घेणे, उडी मारणे. लेखक सांगतोय की त्या निर्दयी नर वानराचा कानोसा घेत तिने आजूबाजूचा परिसर बारकाईने निरखून पाहिला आणि ज्या बाजूने तिच्या पिल्लावर जो हिंस्र भीषण असा हल्ला झाला होता त्याच्या विरुद्ध दिशेला तिने झेप घेतली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पेशीज कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. इंटरस्पेशीज, interspecies means between the two species. Strike the right chord means to cause someone remember something, agree or approve of something, म्हणजे मनातील भावना योग्य प्रकारे ओळखणे किंवा मनाच्या तारा छेडणे. hums into action, here it means becomes active or lively, म्हणजे सूर सापडणे, बोलके होणे, सुरेल बनणे. या ठिकाणी लेखक म्हणतो, एक आई तिच्या आणि पिल्लाच्या त्या ओझरत्या भेटीने मला खात्री पटली की प्राणीमात्रांचा एकमेकांतील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखर सत्य गोष्ट आहे आणि एकमेकांच्या भावना योग्य प्रकारे जर ओळखल्या गेल्या तर ते नातं अधिकच सुरेल बनतं, सुंदर बनतं. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, compassion and mutual understanding. Compassion means sympathy and kindness, म्हणजे दया आणि सहानुभूती. लेखक म्हणतोय, आई वानरीने मला दाखवून दिले की मनुष्य व प्राणी यांमधील संपर्काचे साधन फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, दया, सहानुभूती आणि सामंजस्य यासारखे इतरही अनेक मार्ग उपलब्ध आहेत. 55 years have passed since that day. I am now 70 years old, but I still fondly remember that encounter of a special kind. Fondly, fondly means affectionately, tenderly, म्हणजे प्रेमपूर्वक. शेवटी लेखक सांगतोय, त्या घटनेला, त्या दिवसाला आता 55 वर्ष उलटून गेली आहेत. मी आज 70 वर्षांचा आहे, पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपली आहे. स्टुडंट्स, in this story we have learned that there must be faith, compassion and mutual understanding between man and animal. Students, solve the English workshop activities given on page number 12 to 15. Thank you.